आता मी एक गंमत करणार आहे काय, हे पुसते आणि मला सांगा. आत्ताचं हे उत्तर लिहून ठेवते हा मी इथं. 2 ग्लास आहेत, ग्लास सरबत, आणि इकडे चमचे साखर. आणि सांगा बरं 2 ग्लास सरबताला किती चमचे साखर होती? 3. आणि आपण आता किती काढलं? 6 ला किती मिळाली? 9. आता समजा मी इकडे 8 केलं तर काय होईल इथे? 12. 11. 12 कसं सांगितलं सांग? राज सांगतोय का? हात वर केलाय, सांग राज. 2ची 4 पट 8 आहे म्हणून 3ची 4 पट केली. बरोबर. ग्लासांची संख्या 4 पट केली म्हणून साखरेच्या चमच्यांची संख्या पण 4 पट केली. आणि किती उत्तर आलं आपलं? 12. इथे बघा आता किती झाले ग्लास? 8. चमचे साखरेचे चमचे 12. आता नंदाला अजून थोडे पाहुणे आले नंदाच्या घरी, म्हणून तिने अजून सरबत बनवलं. आणि मग तिने किती केलं सरबत? 10 ग्लास सरबत बनवलं. काय झालं बघा, आज तिने 10 ग्लास सरबत बनवले तर तिला किती चमचे साखर लागेल? करा. सगळं नका खोडू, फक्त मी कसं केलंय तसं हे खोडा आणि इथलं उत्तर काढ. झालं का? कोण मला सोडवून दाखवणार आहे? तू दाखवते? आणि सांग बरं मला हे कसं सोडवलंस? 2ची 5 पट 10 म्हणून 3ची 5 पट केली. हा, आणि मग ती किती आली? 15. 2 काय आहेत? ग्लास. हा, सरबताचे ग्लास आहेत, हो ना. मग त्याच्यासाठी आपल्याला किती चमचे साखर लागली? 3 चमचे साखर. हा, आणि इथे काय आहेत? हे आता किती झाले? ग्लासांची संख्या किती झाली? 10. हा, मग ती किती झाली? 2ची 5 पट 10. हा, म्हणजे ग्लासांची संख्या 5 पट झाली आहे. ग्लासांची संख्या 5 पट आहे म्हणून साखरेचे 5 पट केली. हा, म्हणून साखरेच्या चमच्यांची पण 5 पट केली. बरोबर आहे. जाऊन बस, मस्त. आणि मग आता इथे काय लिहू? 10 ग्लासला 15 चमचे साखर लागली, हो ना. आता समजा इथे तिने 20 ग्लास सरबत बनवलं, काय होईल? सोडवा आणि सांगा. झालंय का सगळ्यांचं? फळ्यावर कोण सोडवायला येणार आहे? राज सोडवेल? ये. हा, आहेच की इथं लिहिलेलं. हा, सांग. लिह. हा, कसं केलं सांगायचं? 2ची 10 पट 20 आहे म्हणून 3ची 10 पट केली. 3ची पण 10 पट केली. पण हे काय आहेत? ग्लासांची संख्या 10 पट केली म्हणून साखरेच्या चमच्यांची संख्या 10 पट केली. शाबास, मस्त सांगितलं, बरोबर आहे. पळा. काय केलं त्यांनी? ग्लासांची संख्या किती झाली? 10 पट झाली म्हणून इकडे साखरेच्या चमच्यांची पण त्यांनी 10 पट केली.
बरोबर ना? मग आता इथे काय लिहू? 30 लिहू ना.